मंडळी नमस्कार. आज आम्ही शूटिंगला निघालेलो आहे आणि आमचं जिथं लोकेशन आहे तिथं जात असताना आमची गाडी पंक्चर झाली आणि आम्ही आता सर्व चालत निघालेलो आहे. ते हे बघत आहे आमचा गजाभाऊ आणि एक आमचे नवीन कलाकार आलेले आहेत, त्यांची ओळख करून देतो. हो या इकडे. हे आमचे कोल्हापूरहून आलेले कलाकार आहेत. त्यांचं नाव आहे श्रीकांत आमने आणि ते कोल्हापुरी वाडी रत्नागिरी येथे पुजाऱ्याचं काम सुद्धा ते करतात आणि ते एका कंपनीमध्ये जॉबला सुद्धा आहेत आणि ते आज आपल्यासाठी शूटिंगसाठी आपल्या एअरपोर्टमध्ये आलेले आहेत. तर आम्ही रानामध्ये निघालेलो आहे आता शूटिंगसाठी. तर ते त्यांचा परिचय करून देते व सांगते कसं वाटतंय ते. मला येडपाट फिल्म अतिशय खूप आवडलेली आहे, सुंदर आहे आणि ही सर्वांनी बघावी हीच माझी इच्छा आहे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करावी आणि लाईक करावं. हा, तर आता त्यांना आम्ही सीन मध्ये घेणार आहे आणि त्यांचा अनुभव आता असा सांगतोय की ते वाडी रत्नागिरी ज्योतिबा येथे असतात आणि त्यांचं वातावरण तुम्हाला तर माहित असेल की कोल्हापूरचं वातावरण खूप सुंदर असतं, खूप गार असतं. पण आता त्यांना इतकी उष्णता वाटती. पण एक आमचे लहानपणापासूनचे दोस्त आहेत, पण एक आवड, एक जिद्द आणि कुठलीही गोष्ट मन लावून करण्याची त्यांची इच्छा असते. त्याच्यामुळे ते सुद्धा सीनला आलेले आहेत आणि आम्ही 4 किलोमीटर चालत जाणार आहेत. तर तुम्ही बघताय, तुम्ही कलाकार आपले चाललेले आहेत आणि जात असताना आम्हाला एक 4 किलोमीटर चालायचं आहे आणि साहेबांना बघता आता त्यांना ऊन लागायला लागलं, त्यांनी पांघरून घेतलेलं आहे. आणि हे आपले गजाभाऊ तर तुम्हाला माहितच असतील, ते सदैव उन्हाची सवय आहे आणि सदैव सारखे घोड्यावर बसलेले असते टाकडूक जाण्यासाठी. 3 गावाच्या मध्ये झरे, अंजंडो आणि आम्ही एकंदरीत 3 गावाच्या मध्ये आहेत. झरे, आमचं गाव झरे आहे आणि गावापासून अंजंडवच्या शिवला आणि आम्ही शूटिंग करणार आहे. तिथून उमरेडची बी शिव आहे आणि इकडून विटची बी शिव आहे. अशा 4 गावाच्या मध्ये आम्ही शूटिंग करत आहोत आता. आणि तुम्ही तर बघतात की एअरपोर्टचे शूटिंग करत असताना खूप गमती जमती घडतात आणि एक आम्हाला सुद्धा आज बरं वाटलं की बाबा रोजच गाड्यावर जाणे, शूटिंग करणे. आज आमच्या नशिबात गाडी पंक्चर झाल्यामुळे इकडून चला, आमच्या नशिबात आज पायी जाणं होतं आणि खूप दिवसात पायी चालून शूटिंग करणे खूप भारी वाटेल. आणि मोरे साहेबांना सुद्धा माहिती, मोरे साहेब सुद्धा शेतीतलं काम करतात, त्यांना सुद्धा आज बरं वाटलं की चालत जाऊन सीन करणे. जसं जसं आम्ही पुढे जाईल तसं आम्ही आमच्या लोकेशन नुसार शूटिंग करणार आहेत. आणि आता आमचे मोरे साहेब काल मुंबईला गेले होते आणि काल शूटिंग त्यांना सांगितले उद्या आपल्याला शूटिंग घ्यायची आहे आणि त्यांनी लगेच रातोरात्र मुंबईहून आले. आणि जातो आमच्या गावाकडची विहीर. आमचे जे कलाकार आहेत आमानेस महाराज व सर, त्यांना विहीर आवडली. हे बघू शकता की ही आमची सैराट सारखी विहीर आहे. सैराटचे जसे विहीर आहेत तसे आमच्या गावाकडे खूप साऱ्या विहिरी आहेत, तशाच दोन्ही साईडनी. महाराज, कशी वाटते विहीर? खूप छान. आणि जावा ना खाली, जावा की. आमच्या गजाभाऊ आता खाली जाऊन उतरून धावतात. रायफल नाही ना. एक सीन घ्यायचा इथं, एक सीन घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 पायऱ्या, 37 पायऱ्या आहेत आमच्या. तो घ्यायचा अशी इथं. मी पाणी पितोय, पाणी प्या पाणी प्या. ओ काय एक सीन करायचा का? होय. ओ महाराज, करा एक सीन. अमोल हा पाण्याचं शिंगे
घेतो हा. पाणी चांगलं का बघा आधी. विहीरला उपसा नाही महाराज. शेण चालू आहे का? चालू आहे. हे आमची गावातली जुनी विहीर आहे आणि झऱ्यापासून 1 किलोमीटरवर विहीर आहे आणि या विहिरीमध्ये सध्या मोटर नाही, त्यामुळे पाणी आमच्या विहिरीचं जरा थोडं खराब झालं असेल. चला घ्यायचं शिन घ्या. एक घेऊ शिन. हा आमाने सर करताय का शिन एक. चला घेऊ शिन. रेडी काय घेता? घेऊ एक शिन. चला मी क्रिएट करतो. आरची नाही, हे आरच्या आमचे कलाकार सायराटचं सीन बघून हे करतात. तर आम्ही जाता ह्या विहिरीमध्ये एक सीन करणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.